गाढव्याला आपल्याला ऑर्डर द्यायची आहे आशू, नाहीतर माझं नुकसान होईल आणि तुलाही पैसे मिळणार नाही. काय हो, आशू नाही आली होय अजून? नाही ना. म्हणजे तिला यायला उशीर होणार होता का? नाही हो, उलट आज सगळं काम लवकर आटपून येते म्हणली. मी आल्याशिवाय पूजा पण करू नको म्हणाली. तुम्हाला काही फोन आला का तिचा? नाही हो, पण फोन आला की मी सांगते तुम्हाला. एक मिनिट, फोन देता का जरा तुमचा? फोन तरी करून बघते तिला. फोन होय? मंग्या नेमका रिचार्ज करायला घेऊन गेलाय बघा. असं का? बर. कुठं अडकली आहे काय माहिती. एखादा फोन तरी करायचा ना. रुपाले, अगं काय झालं? उद्या पाडवा आहे, तरी अजून कानातले आणून नाही दिले म्हणून हाकलून लावलं मला. अगं मग मी उद्या देणारच होते ना, सांगायचं ना त्यांना. मग सांगितलं पण काय उपयोग नाही. गप ग. अगं आज लक्ष्मी पूजन आहे आणि संध्याकाळच्या टायमाला असा गळा काढून रडू नको ना. शांत हो. फोन कुठे तुझा? काय फोन नको करू त्यांना. अगं आशूला फोन करायचाय, दे. ती कुठं पळून जाणार आहे का? गप ग तू जरा. अशी फोन का नाही उचलते? काय झालं असेल तिथं काय माहिती. त्या प्रमिलेचा पण नंबर नाहीये, नाहीतर तिला सांगितलं असतं. बाई जरा जाऊन तरी बघ काय झालंय ते. काय करावं ना काहीच कळत नाही. ती असती तर मी कानातले घेऊन लगेच गेले असते ना. ए बाई, तुला कानातलेच पाहिजेत ना? थांब मी देते. हे घे आणि जा सासरी. आत्ता जायचं तर आत्ता जा, नाही तर सकाळी निघ. पण तुझं तोंड बंद ठेव. एक तर ती पोरगी आली नाही म्हणून माझ्या जीवाला घोर लागलाय, आणि तुझं हे असं अजून गळा काढणं. तायडेचा फोन. ताई नक्की कानातले घ्यायला घरी गेले असणार. अरे बापरे, बॅटरी संपली. बाबा, मी काही मदत करू? आईकडून कानातलं कसं घ्यायचं?
मलाही तेच कळत नाहीये. माझ्यामुळे आज सणाच्या दिवशी सुद्धा अश्विनीला काम करावं लागतंय. मंदार ही पुस्तक. हो. काय रे, हं? काय झालं? काय नाही, देतोय बाबा. पुस्तक हीच आपली खरी लक्ष्मी, हो ना आई? हो. दादा, हं. तिला लवकर नेऊन द्यायला हवं ना. अरे खूप उशीर झालाय आता. ती घरी निघून गेली असेल. तू तिला फोन करून कळव ना की कानातलं तुझ्याकडे आहे. तायडे, अगं फोन केला होता. हा शू बोल. अगं तू फोन काय उचलत नाहीयेस? आई, अगं कामाच्या गडबडीत आवाजच नाही आला. अगं पण काळजी वाटते ना. निघालीस का? नाही अगं, काम संपतच नाहीये. मला तर वाटतं रात्रभर इथेच थांबावं लागेल की काय. म्हणजे एवढी कसली गरज? मी एक काम करते, तिकडे येते, मग दोघे मिळून पटकन संपून टाकू. नाही नाही आई, तू नको येऊ. तू पूजा करून घे, मी काम संपवून येते लवकर. दादा बिझी लागतोय फोन. अरे मग थोड्या वेळाने पुन्हा ट्राय कर ना, नाहीतर तुझे मिस कॉल पाहून तीच तुला फोन करेल बघ. काही करून तिला कळवलंच पाहिजे की कानातलं माझ्याकडे आहे. अगं हो आई, मी घेईन काळजी. चल, ते एक बरं झालं की ताईडे तिकडे आली. तू एकटी नाहीयेस. हा, तरी पण तू काळजी घे. हा, माझ्या काळजीचं काही नाही ग, पण तू तिकडे एकटीस ना, म्हणून भीती वाटते. बरं, काही वाटलं ना तर प्रमिलेला फोन कर. अगं हो आई, चल ठेवते मी फोन. तू पण पूजा करून घे. शुभंकरचे इतके मिस कॉल्स. अरे बापरे, बॅटरी संपली. दादा, आता तो फोन स्विच ऑफ येतोय. अरे बॅटरी संपली असेल. तिला असं तर वाटत नसेल ना की मी पुन्हा माफी मागण्यासाठी तिला फोन करतोय. त्याच्यामुळे तिला खूप त्रास होतोय. दादा, ते कानातलं मिळालं ना की आपण लगेचच तिला देऊ. हो हो. पुस्तकं? %100 हेच पुस्तक आहे.
तुला काय झालं आता मध्येच? पाडव्याला आपल्याला ऑर्डर द्यायची आहे आशू, नाहीतर माझं नुकसान होईल आणि तुलाही पैसे मिळणार नाहीत. आता मध्ये साथ सोडू नको हा. अजून खूप काम बाकी आहे. काय झालं? पुस्तकं पडली वाटतं. ते दिसतंय मला, पण पडली कशी? मला इथं तर कोणीच दिसत नाहीये. पंचेचाळीस, 46, 47. आता फक्त 3च बाकी आहेत. मी परवा बघून गेले ते कानातले घ्यायचे. अरे वा, खूप चांगल्या मुहूर्तावर सोनं घेताय तुम्ही. हेच
त्याचे 4,900 रुपये झाले. पण काका त्या दिवशी तुम्ही 4,000 बोलला होतात हो आणि मी आणले 4,000. हो, सोन्याचे भाव रोज वाढत असतात. आता सध्या दिवाळीचे दिवस आहेत ना, सोनं मागवणारच. काका यात काही कमी नाही होणार? अहो, सोन्यामध्ये काही कमी नाही होत, भाव नाही करतायत. आईने मंगळसूत्र मोडून माझ्यासाठी केलेलं कानातलं माझ्या चुकीमुळे हरवलं. काम करून परत नवीन कानातलं घेईन असं ठरवलं होतं, पण तेही आता शक्य नाही. आता कसं आईसमोर मी उभं राहू आणि कुठल्या तोंडाने आईला सांगू? जर मी आईला सांगितलं तर ती मला माफ करेल ना? लक्ष कुठे होतं तुमचं? मी कधीपासून हाका मारतोय पण तुमचं अजिबात लक्षच नव्हतं. मगाशी त्या गाडीनं तुम्हाला उडवलं असतं तर? काय झालंय? तुम्ही ठीक आहात ना? तुम्ही रडू नका. हे घ्या. हेच देण्यासाठी मी तुमच्या मागे आलो होतो. मी दुकानात पण गेलो, पण तिथे कळलं की तुम्ही नाही आहात, म्हणून तुम्हाला शोधत मी इथे आलो आणि तुम्ही मला दिसलात. हे तुमच्याकडे तुम्ही कसं मिळवलं? मी ते म्हणजे तुम्हाला माहित नाही तुम्ही किती मोठं ओझं हलका केलंय माझं. नाही नाही, अहो मी खरंच काही नाही केलं. ते तुमचंच होतं, मी फक्त तुम्हाला ते दिलं.